आपल्या विचारांना आपण आजपासून एकदम सक्षम करत आहोत. रेकीची प्रार्थना आपण म्हटलेली आहे. पाण्याच्या ग्लासवर आपण रेकीचे ॲफर्मेशन्स दिलेले आहे. होपोनोपोनो ह्या प्रार्थनेद्वारे आपल्या शरीरामध्ये 7 चक्रांमध्ये जर कुठे अडथळे असतील तर आजपासून 11 दिवस आपण हे रेकीचं ध्यान करणार आहोत. होपोनोपोनो ह्या प्रार्थनेद्वारे खोल श्वास घ्यायचा आहे, खोल श्वास सोडायचा आहे. पूर्ण रेकीचं ध्यान होईपर्यंत सगळ्यांनी पाठीचा कणा ताठ ठेवण्याचा प्रयत्न करा. आपल्या श्वासावर लक्ष द्यायचं आहे. श्वास घेताना तुमचं पोट बाहेर आलं पाहिजे. श्वास सोडताना पोट आतमध्ये गेले पाहिजे. दोन्ही हात एकमेकांवर चोळायचे. एकमेकांवर चोळून तुमचे दोन्ही हात बघा. आता तुम्ही जेव्हा चिबॉल तयार करता तर आपल्या स्वतःसाठीचा हा चिबॉल आपण करणार आहोत 11 दिवसासाठी. 11 दिवस आपल्याला ह्या शक्तीचे भरभरून आशीर्वाद मिळणार आहेत. हो ओ पोनो पोनो या प्रार्थनेद्वारे दोन्ही हात एकमेकांवर चोळायचेत, एकमेकांपासून लांब घ्यायचेत. कप शेपमध्ये तुमचे दोन्ही हात ठेवा आणि बघा ह्या कप शेपमध्ये दोन्ही हात जसा चिबॉल आपण तयार करतो रेकेचा त्याप्रमाणे आपल्या स्वतःसाठीचा आपण चिबॉल तयार करत आहोत. जेव्हा तुम्ही हा चिबॉल तयार करता तुम्हाला जाणवतं की तुमचे हात जेव्हा तुम्ही एकमेकांपासून लांब घेता भरभरून ऊर्जा तुमच्या बोटांमधनं वाहतीये. त्या ऊर्जेकडे लक्ष द्यायचं आहे. अलगद डोळे मिटून घ्या. जेव्हा तुम्ही डोळे बंद करता कपशेप तुम्ही दोन्ही हात ठेवलेले आहे आणि त्या हातामधून भरभरून ऊर्जा वाहतीये त्याकडे लक्ष द्यायचं आहे. बघा कोणाचा चिबॉल थोडा मोठा असू शकतो, कोणाचा छोटा असू शकतो. आता आपल्या बंद डोळ्यांमधून आपल्या स्वतःला बघण्याचा प्रयत्न करायचा आहे. आपल्या स्वतःला बघण्याचा प्रयत्न करा. आपण देवाने निर्माण केलेला एक पवित्र आत्मा या मनुष्य जन्मामध्ये हा पवित्र आत्मा त्याला मनुष्य योनी मिळालेली आहे. चिबॉल आपण आपल्या हातामध्ये घेतलेला आहे, आपल्या स्वतःसाठीचा चिबॉल. आणि ह्या चिबॉलमध्ये आपल्या स्वतःला बघायचे. आपण देवाने निर्माण केलेली एक सुंदर कलाकृती आहोत. आता आपल्या शरीरामध्ये चक्रांच्या संबंधात जो आपल्याला त्रास आहे शारीरिक, मानसिक, भावनिक दृष्ट्या आता कल्पना करायची तुमच्या दोन्ही हातांमध्ये तुम्ही स्वतःला बघत आहात. आपल्या स्वतःला आपण ऊर्जा देतोय, रेकी देतोय प्रार्थनेद्वारे. आता ज्या चक्राच्या रिलेटेड तुम्हाला सगळ्यात जास्त त्रास आहे कल्पना करा त्या चक्रावर तुम्ही हात ठेवून रेकी देत आहात. होपोनोपोनो ह्या प्रार्थनेद्वारे आता ह्या चिबॉलला तुम्ही आज बघायचे पूर्ण जांभळ्या प्रकाशामध्ये शिवशक्ती स्वरूपा असलेली वैश्विक शक्ती कल्पना करायची आहे. या शिवशक्तीचा आशीर्वाद जिचा प्रवेश झालेला आहे आपल्या सहस्त्रहार चक्रामधनं आतमध्ये आणि आपल्या दोन्ही हातांद्वारे ही शिवशक्ती भरभरून वाहत आहे. आणि ह्या शिवशक्तीद्वारे आपण आपल्या स्वतःला रेकी देत आहोत. पूर्ण लक्ष आपल्या स्वतःवर घेऊन या. तुमच्या शरीरामधला जो कुठला अवयव आहे ज्या चक्राशी त्याचा संबंध आहे कल्पना करायची आपण जो कपशेप केलेला आहे त्या कपशेपमधनं आपण ऊर्जा देतोय.
त्या चक्राला, तिथल्या प्रत्येक सक्षम अवयवाला हो ओ पोनो पोनो ह्या प्रार्थनेद्वारे एक फक्त चांगला विचार, कल्पना करा आपले दोन्ही सक्षम मेंदू, त्यांना ही वैश्विक शिवशक्ती भरभरून मिळत आहे आणि त्या शिवशक्तीचेच आशीर्वाद म्हणजे फक्त चांगले विचार आणि त्या विचारांद्वारे त्या चांगल्या विचारांद्वारे आपल्या हातामधनं जी ऊर्जा वाहते त्या ऊर्जेकडे लक्ष द्या. बघा, जेव्हा आपण सातत्याने चांगले विचार करत असतो, आपल्या स्वतःबद्दल आता एक विचार अगदी सक्षम करायचा आहे. मी एक पवित्र आत्मा आहे, देवाने निर्माण केलेली सुंदर कलाकृती आहे. या वैश्विक शिवशक्तीमुळे मी दिवसेंदिवस खूप सक्षम होत आहे, शरीराने, मनाने, भावनेने. मी माझ्या स्वतःचं तर कल्याण करतच आहे, पण इतरांचं पण मी कल्याण करत आहे. आत्ता ह्या क्षणाला मी फक्त माझ्या स्वतःचा विचार करत आहे. आता सगळ्यांनी आपल्या ज्या चक्रामध्ये त्रास होतोय त्याच्याकडे बघण्याचा प्रयत्न करा. कल्पना करायची आहे, ज्या अवयवाला आपल्या त्रास होतोय तिथे आपण सकारा रेजद्वारे आपण उपचार करत आहोत. सकारा रेज इतके प्रभावी असे हे रेज आहेत की ज्याप्रमाणे शस्त्रक्रिया करण्यात येते तशी शस्त्रक्रिया या सकारा रेजद्वारे होत आहे. तुमच्या हातामध्ये जे टिंकलिंगचं सेन्सेशन येतंय त्याकडे लक्ष द्या. त्या सकारा रेजला मी आत्ता बोलवतेय आणि जेव्हा मी सकारा रेजला बोलवतेय तुम्ही तुमच्या हातामध्ये तो अनुभव घ्या. सकारा रेज, सकारा रेज, सकारा रेज तुम्ही ॲक्टिवेट व्हा आणि माझ्या दोन्ही हातांद्वारे माझ्या शरीरामध्ये जो भाग आहे जिथे मला त्रास होतोय त्या ठिकाणी तुम्ही तुमचं काम करा. बघा, त्या सकारा रेजला आपण आवाहन केलेलं आहे. आता कल्पना करायची आहे, तुमच्या शरीरामधले ते चक्र आणि त्या चक्रामध्ये असलेला तो अवयव, त्याला तुम्ही ऊर्जा प्रदान करत आहात. आपल्या हातातनं वाहणाऱ्या ऊर्जेकडे सगळ्यांनी लक्ष द्या. सक्षम विचार, चांगलेच विचार आपल्या त्या अवयवाविषयी, आपल्या त्या चक्राविषयी. बघा, आत्तापर्यंत आपला जो शरीरातला भाग आहे ज्याला आत्ता त्रास होतोय तो आत्तापर्यंत अगदी छान काम करत होता. अचानक त्याच्यामध्ये काहीतरी अडथळे आलेले आहेत, त्यांना आपण दूर करत आहोत हो ओ पोनो पोनो ह्या प्रार्थनेद्वारे. आता त्या अवयवाला बघायचंय. तो अवयव म्हणजे तुमच्या शरीरामधला कुठलाही भाग असू शकतो. तुमच्या मूलाधार चक्रामधला, स्वाधिष्ठान चक्रामधला, बाकी इतर चक्रांमधला एखादा स्नायू असू शकतो, एखादी पेशी, हात, पाय, ग्रंथी. बघा, त्यांना आपण ऊर्जा देतोय. सकारा रेज आपल्या दोन्ही हातांमधून काम करत आहे. आता त्या अवयवाला आपण बघण्याचा प्रयत्न करा. तो संपूर्ण अवयव सुंदर अशा जांभळ्या प्रकाशात बघायचा आहे.
आता आपल्या हातामधनं जी ऊर्जा वाहते त्या ऊर्जेकडे लक्ष द्या. त्या अवयवाला आपण आपल्या प्रार्थनेद्वारे जी ऊर्जा देतोय त्याकडे लक्ष द्यायचंय. आता त्या अवयवाला म्हणायचंय, मला माफ कर, कृपया मला माफ कर, धन्यवाद, मी तुझी खूप आभारी आहे, तू अगदी व्यवस्थित काम करत आहे, मी तुझ्यावर खूप प्रेम करते किंवा प्रेम करतो. आपला तो अवयव अगदी व्यवस्थित काम करत आहे. आता कल्पना करायची, सकारा रेसद्वारे आपण तिथे काम करत आहोत त्या अवयवावर. आपल्या विचारांना आपण एकदम सक्षम केलेलं आहे. या जगामध्ये कुठलीच गोष्ट अवघड नाही आहे. फक्त आपल्या विचारांमुळे आपण अडथळे तयार करून घेतो. त्या विचारांनाच आता आपण खूप सक्षम केलेलं आहे. साक्षात शिवशक्तीचे भरभरून आशीर्वाद आपल्याला मिळत आहे. बीजमंत्रांचं आपण उच्चारण करणार आहोत. बघा, सुरुवात आपण ओम पासून करून मग नंतर आपण मूलाधार चक्रापासून आज्ञा चक्रापर्यंत येणार आहोत. या पूर्ण उच्चारणामध्ये जे तुम्हाला व्हायब्रेशन्स येतात त्याकडे लक्ष द्या. आता पूर्णपणे आपण त्या चक्राला, त्या अवयवाला आपण ऊर्जा देत आहोत बीजमंत्रांद्वारे. एकदा पूर्ण लक्ष देऊन होओपोनोपोनो ही प्रार्थना म्हणायची आहे आणि मग त्यानंतर आपण ओंकार म्हणणार आहोत. ओंकार नंतर आपण बीजमंत्र म्हणणार आहोत. पूर्ण लक्ष आपल्या श्वासाकडे घेऊन या. दीर्घ श्वास घ्यायचा आहे. श्वासाला रोखून ठेवा आणि अगदी सावकाश श्वास सोडत प्रार्थना म्हणायची आहे. मला माफ कर, कृपया मला माफ कर, धन्यवाद, मी तुझी खूप आभारी आहे, मी तुझ्यावर खूप प्रेम करते. हातातनं वाहणाऱ्या ऊर्जेकडे सगळ्यांनी लक्ष द्या. बघा, त्या अवयवापर्यंत सकारा रेसद्वारे ऊर्जा पोहोचत आहे. खूप आभार मानायचे या ऊर्जेचे, त्या अवयवाचे, तिथल्या सूक्ष्म पेशींचे खूप आभार मानायचे. ओम लम ओम वम ओम शम ओम सम वम
लं मं लं रं यं मला माफ कर, कृपया मला माफ कर, धन्यवाद. मी तुझी खूप आभारी आहे. मी तुझ्यावर खूप प्रेम करते. वं रं डं ढं नं तं थं दं धं नं पं फं मला माफ कर, कृपया मला माफ कर, धन्यवाद. मी तुझी खूप आभारी आहे. तू अतिशय उत्तमरित्या काम करत आहे. मी तुझ्यावर खूप प्रेम करते. यं कं खं गं घं चं छं जं झं ज्ञं तं ठं मला माफ कर, कृपया मला माफ कर, धन्यवाद. मी तुझी खूप आभारी आहे. तू अतिशय उत्तमरित्या काम करत आहे. मी तुझ्यावर खूप प्रेम करते. हम अं
ऐं ॐ ॐ अं आहा लुं लुं रुं रुं मला माफ कर, कृपया मला माफ कर. धन्यवाद, मी तुझी खूप आभारी आहे. तू अतिशय उत्तमरित्या काम करत आहे. मी तुझ्यावर खूप प्रेम करते. हम क्षम पूर्ण लक्ष सहस्त्रहार चक्रावर घेऊन या. दिव्य जांभळा प्रकाश या चक्रावर पडलेला आहे. आपण जो चीबॉल तयार केलेला आहे त्या चीबॉलला गडद जांभळ्या प्रकाशामध्ये बघायचे. हा गडद जांभळा प्रकाश, त्या जांभळ्या प्रकाशामध्ये आपल्या शरीरामधला तो अवयव बघण्याचा प्रयत्न करा. सकारा रेसद्वारे आपला तो अवयव, त्याची कार्यक्षमता वाढत आहे. आपल्या स्वतःवर आपला पूर्ण विश्वास, त्या विश्वासावर आपला आत्मविश्वास वाढलेला आहे. आत्मविश्वासावर आपण त्या अवयवाला पूर्ण बरे करत आहोत. आपली आंतरिक शक्ती वाढलेली आहे. आपला तो अवयव आता चांगलं काम करत आहे. आपल्या हातातनं वाहणाऱ्या ऊर्जेकडे लक्ष द्या. भरभरून ऊर्जा आपल्या दोन्ही हातांमधून वाहत आहे. आपल्या स्वतःसाठीचा हा चीबॉल आपण 11 दिवसांसाठी केलेला आहे. या 11 दिवसांमध्ये भरभरून ही वैश्विक शिवशक्ती आपल्या त्या अवयवाला मिळणार आहे, त्या चक्राला मिळणार आहे. खूप आभार मानायचे, सकारा रेचे, वैश्विक ब्रह्मांडीय शिवशक्तीचे खूप आभार. हो ओ पोनो पोनो ही हवाईन आध्यात्मिक पद्धतीचे खूप आभार. ज्यांच्यामुळे ती आपल्याला पद्धत कळाली त्या सिमोईनं त्यांचे खूप आभार. जगभरामध्ये प्रचलित असलेली ही पद्धत, तिचे खूप आभार मानायचे. आजपासून 11 दिवस आपण ध्यास घेत आहोत. आपल्या शरीरामधला तो एकच अवयव ज्याचा आपल्याला त्रास होतो, तो 11 दिवसामध्ये एकदम बरा होणार आहे. त्याची सुरुवात आजपासून झालेली आहे. खूप आभार मानायचे. हो ओ पोनो पोनो या प्रार्थनेचे. अगदी सावकाश आपले दोन्ही हात बघा त्या चीबॉलला वरपासून खालपर्यंत घेऊन या. बघा आपला चीबॉल खूप जड झालेला आहे. भरभरून ऊर्जा त्या चीबॉलला मिळत आहे. आता त्या चीबॉलला बघायचंय तुम्ही ओम, त्रिशूल आणि स्वस्तिक याच्यामध्ये. सुरक्षा कवच, पूर्ण सुरक्षा कवच
आपल्या स्वतःला, त्या चक्राला, त्या अवयवाला ओम म्हणजे नाद ब्रह्म, ज्याद्वारे ह्या ब्रह्मांडाची निर्मिती झाली. स्वस्तिक म्हणजे कल्याणाचे प्रतीक. या वैश्विक ब्रह्मांडीय शिवशक्तीद्वारे कल्याण करत आहोत. आपण या मनुष्य जन्माचे, आपल्याद्वारे इतरांचे, आणि त्रिशूल म्हणजे सतरजतम गुणांनी युक्त ही पवित्र मनुष्य योनी. खूप आभार मानायचे ह्या त्रिशक्तीचे प्रत्येक क्षणाला. सॉरी. परत ह्याची बॉलला कव्हर करा वरपासून खालपर्यंत. याची बॉलला नमस्कार करायचा आहे मनापासून. पांढऱ्या स्वच्छ प्रकाशामध्ये याची बॉलला बघा. जणू शिवशक्तीचे आशीर्वाद भरभरून याची बॉलला मिळत आहे. परत बॉलला कव्हर करा वरपासून खालपर्यंत आणि नमस्कार करायचा आहे. आपल्या स्वतःला मनापासून नमस्कार. आपण खूप सक्षम आहोत शरीराने, मनाने, भावनेने. आपण एक शुद्ध आत्मा आहोत. खूप आभार मानायचे आपल्या स्वतःचे. पाण्याच्या ग्लासवर तुम्ही काढायचे. बघा, ओम काढा, लम काढा, वम काढा, रम काढा, यम काढा, हम काढा, आणि मग चोकुरे काढा. चोकुरे, चोकुरे, चोकुरे.